आता इकडे आपलं हे शिजवून झालं पूर्ण आणि हे बघा दबत आहे। तर आपली एका ताटातली आपली तीळ गुळाची पापडी रेडी आहे। म्हणजे मला बोलवत आहे आता नेमकं काय सांगू आता आतुरता माझ्या मनातली पण असं म्हणजे बोलवत आहे ते आपल्याजवळ मला बोलवत आहे असं वाटत होते। सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत ना मजेतच असायला हवं। मी प्रतीक्षा शुभ सकाळ माऊलीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आहे तीळ संक्रांत आणि हा व्हिडिओ तरी भरपूर लेट होणार कारण तीळ संक्रांतीपासून आपल्याला तेवढा काही वेळ भेटत नाही राहिला आणि थोड्या वेळामध्ये एडिट करणं तर त्यामुळे थोडा वेळ होतेच। आपल्या या हिंगणा गावची यात्रा असते आणि 3-4 दिवसापासून आधी कीर्तन हरिपाठ वगैरे चालू होऊन जाते। त्यामध्ये आपला दानिश पण जाणार आहे। दानिशचे शॉर्ट व्हिडिओ नक्की पहा काही असणार आहे ते तुमच्याशी शेअर नक्की होणार आहे पण थोडं लेट होणार पण नक्की होणार। आणि यात्रा म्हणजे जानेवारी महिन्यातील जे संकष्ट चतुर्थी येते त्या चतुर्थीला पहिली चतुर्थी असते संकष्ट चतुर्थी। तर त्या दिवशी आपल्या गडावरची यात्रा असते गड देवस्थान म्हणून। तर गणपती आहे मंदिरामध्ये हनुमानजी सर्वच देव आहे मंदिरामध्ये। यात्रेचा सुद्धा ब्लॉग असणार आहे। तर आज संक्रांत म्हणून आपण पौष महिन्यामध्ये आपण तुळशीपाशी ठेवतो पूजा तर ते सुद्धा ठेवते आजच्या दिवशी। आणि त्यानंतर आज संक्रांतीला पेंड्या आणि खिचडी पेंड्या खिचडी वाला शेंगाची भाजी वगैरे करतात। तर सकाळच्या वेळेला काही करणार तर नाही पण सायंकाळच्या वेळेला नक्की करणार आहे मी। चला तर करूया आज नवीन दिवसाची नवीन सुरुवात। संक्रांतीला खिचडी आणि वाला शेंगाची भाजी आमच्या घरी केली जाते पण सकाळच्या वेळेला कसं टिफिन वगैरे जातात मुलांच्या आणि रामांच्या सुद्धा तर म्हणून मी काही केली नाही आणि मी सायंकाळी करणार आहे। आणि या पेंड्या वगैरे आजच्या दिवशी उकडल्या जाते तर तेच सकाळी खूप धावपळ होते आणि म्हणूनच मी सायंकाळी उकडायला घेतलेल्या आहे पेंड्या। आणि भयंकर चिकट असते। सकाळी मी पूर्ण धुवून त्याला पाण्यामध्ये दिवसभर ठेवल्या आणि नंतर ब्रशने थोड्या घासून घेतल्या आणि घासल्यानंतर त्याला शिलून घेतल्या आधी वरचं जे साल आहे ते काढून घेतलं आणि जोपर्यंत ते काढत नाही तोपर्यंत मग शिजल्यानंतर ते काढायला गेलं ना तर ते विचित्र एकदम चिकट होऊन जाते आणि ते निघत नाही म्हणून मी आधीच ते साल शिलून घ्यायचा विचार केला आणि त्यानंतर मग मी पेंड्या उकडायला मांडल्या। आणि नंतर आज करायचं मला गांजाचा हलवा काहीतरी स्वीट पण पाहिजे आजच्या दिवशी म्हणून। आता इकडे आपलं हे शिजवून झालं पूर्ण आणि हे बघा दबत आहे। तर हे पूर्ण असे उकडून झाले आणि हे जे तुम्हाला थोडं थोडं दिसत आहे हे जर पूर्ण काढायला गेलं नाही याचा अर्थ कमी होऊन जाईल म्हणून तेवढं काही काढलं नाही मी। आणि इकडे आपलं तूप सुद्धा गरम झालंय आणि आता आपण इकडे गांजा टाकणार। तर आता थोडा वेळ झाला आणि आपला हा नरम असा पडलाय थोडा तर इथे आपण आता दूध आणि साखर टाकून देऊ। तर आता दुधामध्ये आणि साखरेचं पाणी पण होईल आणि यामध्ये पूर्ण आपला हलवा आणखी नरम पडणार आणि दूध आणि साखरेचं पाणी जसं जसं आटेल तसं तसं आपला हलवा शिजायला काही वेळ लागणार नाही। इकडे पेंड्या खात आहे आणि तू का आणणार तुला का नाही आवडल्या का नाही आवडल्या सांग ना। तर साखर कमी घ्यायची मग। आता इकडे मी चिवडा बनवत आहे आणि चिवड्याला मेन असते ते म्हणजे आपलं पोहे भाजून घेणं आणि आपले पोहे अगदी भाजून झालेले आहे। आणि इकडे कांदे मिरची खोबरं आणि बारीक चिरून घेतला असा आणि इकडे शेंगदाणे तिखट मिठाचं डब्बा बाहेर आहे आणि नंतर दालिया लसणाच्या कळ्या जिरं मोहरी आहे ते काढायचं आहे। तर आता इकडे आपलं हे जे पोहे झाले आहे हे आधी काढून घेते। तर आता इकडे चिवडा वगैरे झाला आणि आता आपल्याला करायचे तिळाच्या लाडू। तर 1 2 आणि हे 3। तर इथे मी फक्त 3 वाटी तीळ घेतलेली आहे आणि कमी गॅसवर आपला करून घ्यायचं आहे। थोडं गरम होतं हे आपलं वाटं तर त्यामुळे टाकल्याबरोबर करपून गेली खालची तीळ। तर आता कमी गॅस केली आहे मी आणि आता कमी गॅसवर भाजून घेते तीळ। लाडू करायचा विचार केला होता पण वेळ भरपूर झाला होता आणि त्यानंतर आणखी लाडू बांधायला अजून वेळ झाला असता आणि मुलं पण खूप इकडे लाडू केले नाही तिळगुळाचे लाडू केले नाही असे करत होते ते पण म्हणून मी थोडेसे 3-4 वाटे तीळ घेऊन करायचे होते म्हणून। आणि उद्या आपल्या घरी पाहुणे जे येणार होते त्यांना पण द्यायचे होते म्हणून असा विचार केला की आता वेळ झालाच आहे तर आता लाडू काही बांधत नाही पण पापडी करते। गरम तीळ आहे तर थंडी होण्यासाठी ठेवली पण 1 वाटी पुन्हा जास्त टाकली मी आणि म्हणून इकडे आता वाटीप्रमाणे आपल्याला गुळ पण कांडून घेते। तर आता इकडे आपला हा गुळ आहे आणि गुळ थोडासा कांडून घेतला मी आणि 3.5 वाटी हा गुळ आहे साधारण आणि तीळ आहे आपली 4 वाटी
तर हा इकडे पाणी न टाकता असं मेल्ट करायला ठेवला आणि तेही सतत फिरवत राहायचं आपल्याला. तर इकडे आपलं हे बारीकसुद्धा केलेले आहे मी तीळ. तर एवढी बारीक केली की म्हणजे पूर्ण पीठ नाही केलं, साधारण बारीक आहे. आणि हे आधी काढून घेते आणि थोड्या वेळ एकसारखी आपल्या तीळ फिरून घ्यायची नाही, थोड्या वेळाने मिक्सर बंद करून चमच्याने फिरून घ्यायची. नंतर अजून पुन्हा चालू करायचं मिक्सर, कारण त्यांनी काय होतं की तीळ जास्ती बारीक होत नाही. आणि कारण तीळ जर थोडी गरमही असली ना तर मग तिळाचं तेल व्हायला सुरू होते. म्हणून तू काय खाऊ राहिली? तीळ. हे तीळ बारीक करून घेते आणि सोबत इकडे बघा आता मेल्ट पण झालेला आहे जास्तीत जास्त. आणि इकडे बारीक करून आपलं मेल्ट करून घेते हा गूळ. खूप छान गुळ आहे, असा ऑरेंज कलरचा गुळ आहे. असं वाटते किती फ्रेश गुळ असेल, कचरा नाही काही नाही यामध्ये. तर आता हा जसा मेल्ट होते तोपर्यंत इकडे माझं बारीक पण होते. आता हे सगळं आपण याच्यामध्ये टाकायसाठी रेडी करून घेते. तर आता आपलं इकडे मेल्ट झालेलं आहे पूर्ण. कसं ओळखायचं म्हणजे आपण पाक जास्ती करायचा नाही. हे बघा, जर असं बुडबुडा येते खालून तर समजायचं की आपलं हे मेल्ट झालेलं आहे. आता जास्त काही मेल्ट करायचं नाही. तर यामध्ये आपण हे जे तीळ आहे हे तीळ टाकून देऊ आणि फिरवायचं आहे. यासाठी आपली गॅस लोच राहणार. आता तिळाच्या गडे न होऊ देता, म्हणजे कुठल्या न होऊ देता आपल्याला फिरवत जायचं आहे. हे बघा, कुठेच अशा गडे झाले नाही किंवा अशा गुटल्या पकडल्या नाही आहेत तिळाच्या. तर आपण सतत लगातार फिरत होतो. म्हणून आपलं जर मिश्रण अशा प्रकारे हालत असेल तर समजून जायचं की आता आपल्याला जास्त वेळ शिजवायचं नाही. तर आपली गुळाची पापडी आहे तर ती काय होऊन जाईल दानिश, कडक. तर आता त्याला मी तुपाने ग्रीस करून घेतलं आणि नंतर आपण त्यामध्ये टाकून घेणार. त्यामध्ये आपण वेलची पूड पण टाकला, माझ्या लक्षात नाही राहिलं टाकताना सांगायचं. तर आता आपण हे गरम असं फिरवून घेऊ यामध्ये पूर्ण. तर आता हे बघा, थंड जसं होत आहे ना तसं आता हे चमच्याला पण चिकायला सुरू झालं. तर आता हे न चिपकता आपण एका पॉलिथिनमध्ये आधी हात टाकणार. का बरं दानिश, का बरं हात टाकला? चिपकलं नाही पाहिजे म्हणून. हाताला भाजलं नाही पाहिजे. काय चिपकायचं आहे तिथे, तरी पण मला हे भाजत आहे हात. आणि आपली जी वडी आहे तिळगुळाची वडी, तर ती पण अशी छान प्लेन दिसेल. तर ही अशी ओबडधोबड दिसत आहे. आणि जसं आपण याला पॉलिथिनने टाकू तसं ही प्लेन होऊन जाईल. गरम आहे. तर आता आपली ही वडी प्लेन झाली आणि एक ताट इकडे. तर असे 2 ताटं झालेले आहे. आणि थोडीशी थिकनेस ठेवायची, म्हणजे जाडीच ठेवायची. तर आता आपण गरमागरम आहे तसं आपण हे पाळून घेऊ. तर मी आता यानेच पाळणार, कारण चाकूने आपण जसं ओढतो ना तर तसा आकार त्यांचा चेंज होऊन जाते आणि नंतर अशी ओढल्या जाते. तर आता हे बरोबर जसं आपल्याला आकार पाहिजे त्या वेगवेगळ्या प्रकारे आपण आपली अशी तीळ गुळाची पापडी करून घेऊ. तर साधारण मी आकार ठेवलेला आहे, थोडा मोठा ठेवला. आपल्याला ओढायची नाही आहे. आणि गरम गरम असते तेव्हाच आपण हे असं पाळून घेऊ. तर आपली एका ताटातली आपली तीळ गुळाची पापडी रेडी आहे. रेडी म्हणजे रेडी नाही आहे, आणखी भरपूर गरम आहे. बरोबर आता सुकू देणार. कितीही वेळ झाला ना तरी सायंकाळचं जे माझं स्किन रुटीन आहे ते केल्याशिवाय मी राहत नाही. आणि त्यातल्या त्यात आपल्या केसाची जे हेल्थ आहे ते सुद्धा चांगली असावी. तर मी केस कापले, कारण माझे केस खूप पातळ झाले होते आणि भरपूर गळत होते. आता गळणं तर थांबले, पण जे काही पातळ होते तर ते मी म्हणून कापले. तर तेच कारण होते केस कापण्याचं म्हणून. आणि वरून आता जर मी केसाची आणखी जास्त केअर घेणार नाही तर ते जास्त आणखी डल होणार. म्हणून तर इकडे आणि केसाचा खालचा भाग म्हणजे ते म्हातारे असतात. तर त्यांना वयस्कर माणसापेक्षा म्हातारे माणसांना त्यांना त्यांची गरज जास्त असते. म्हणून खालच्या केसांना सगळ्यात जास्त तेल पाहिजे. तर इकडे खालच्या शेंडेला केसाला तेलसुद्धा लावल्यानंतर मी वर पण केसाला तेल लावून घेतलं. आणि त्यानंतर हे तेल खरंच माझ्यासाठी खूप हेल्पफुल ठरलेलं आहे. आणि याने माझे पूर्ण 80 ते 90% केस गळती थांबलेली आहे. आज तर आता भरपूर असा वेळ झालेला आहे. आता वाजले 10:30, पावणे 11 वाजत आहे. तर 2 अशा कमेंट आल्या होत्या की तुझ्या घरी म्हणजे 2 पिंटा आहे तर एक म्हणजे का बरं घेतली. तर एक माझ्याकडे होती पितळची आणि दुसरी आहे तर ती आता मी काळी कलरची घेतली. आणि आपल्या देवघरामध्ये पूजेला पावन असते ते काळ्या कलरचे असं ऐकलं होतं मी, म्हणून काळ्या कलरची पिंड नव्हती म्हणून ते घेतली. आणि एक पिंड आहे ती एकदम छोटी आहे आणि दुसरी जी आहे तर ती मोठी आहे. आणि आपल्या देवघरामध्ये जे पिंड ठेवतो आपण तर ती
आपल्या जमिनीवर हात ठेवायचा आणि तिथून आपण आपला अंगठा जेवढा असा उंच येतो तेवढी आपल्या देवघरामध्ये पिंड असायला पाहिजे. त्याच्यापेक्षा म्हणजे जास्त मोठी नको. तरी म्हणजे मोठी जरी असली ना तरी कसं असतं की छोटा एक बाळ आहे, त्या बाळाला संगोपन कमी लागतं आणि जसं बाळ मोठं होत जाते तर त्या मोठ्या बाळाला संगोपन मोठं लागतं. तर त्या प्रकारचं आपण जे पेरेंट्सवर असतं तर घरी नैवेद्य नाही होत. मी साहजिक क्वेश्चन आहे हा. तर नैवेद्य देवघरामध्ये नाही होत किंवा घरची व्यक्ती करेलच असं पण नसते. तर म्हणून आपण घरी कुठे बाहेर फिरायला वगैरे जातो. तर तेव्हा पण आपण घरात नैवेद्य वगैरे नाही करत. तर ती मोठी पिंड झाली तर ते मंदिरामध्ये असते. तर तशीच तिला म्हणजे सेवा जास्त लागते. तिचं संगोपन जास्त करायला लागतं. तिची सेवा सुद्धा जास्त करावी लागते. एखाद्या हप्त्यासाठी आपण बाहेर जातो फिरायला वगैरे, तर आपण घरामध्ये आपलं कोणी राहत नाही. घर बंद असते. नैवेद्य वगैरे पूजा वगैरे काहीच नसते. तर चालून जाते. जेवढी म्हणजे छोटी पिंड असेल तर तेव्हा. तर मोठ्यातली मोठी पिंड असेल तर तिला सेवा तेवढी जास्त लागते. आणि मुलं आता झोपले म्हणून थोडा 5 मिनिटाचा ब्रेक घेतला मी. आणि खरं तर मला ना पिंड घ्यायचीच नव्हती. काहीच घ्यायचं नव्हतं. खरेदी म्हणून काहीच करायची नव्हती. पण आपण कुठे गेलो ना तर स्वतःला मी खूप असं आवरलं होतं. पण म्हणजे देव घेण्यामागे एक तात्पर्य असं की म्हणजे खूप दूर अंतरावर होती आणि तिथे म्हणजे सुरुवातीला काहीच दुकान नव्हते. एकच दुकान होतं तिथे. तरी तुम्ही पिंड बघितले किती मोठे आहेत. तर एकदम पाहिल्याबरोबर इकडं एवढं आकर्षक झालं म्हणजे पिंडकडे असं पाहिल्याबरोबर असं वाटत होतं की म्हणजे असं म्हणजे मला बोलवत आहे. आता नेमकं काय सांगू आता आतुरता माझ्या मनातली. पण असं म्हणजे बोलवत आहे ते आपल्याजवळ मला बोलवत आहे असं वाटत होतं. एकदम पिंड बघून असं अक्षरशः मला त्यामध्ये आपले बाबा दिसत होते, भोले बाबा. आणि माहिती नाही मला काय अशी आतुरता लागली. बस 5-10 मिनिटाच्या त्या क्षणामध्ये आणि मी पिंड घेतली. आणि मग त्याच्या भोवताल जोड होता ते म्हणजे एक नंदी, पिंड आणि नागोबा पण होता. मी म्हटलं हे नाही पाहिजे म्हणजे नंदी नाही पाहिजे म्हणजे ते मंदिराचं लूक येईल त्याला. आणि मग म्हटलं की हे ठीक आहे नागोबा. आणि ते पण त्यांनीच एक वेगळा पण लूक दिसत होता नागोबानी. मग घेऊनच घेतली. असं झालं. तर मग आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. आवडला असेल तर आजच्या व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा. तर थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.